ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या शतकानुषिक वास्तू पुढच्या काही दिवसात पाडण्यात येणार असल्याचं पार्श्वभूमीवर त्या आठवणी कायमस्वरूपी मनात साठवण्यासाठी नव्या वास्तूत जुन्या आठवणींचा प्रवास या भावनिक कार्यक्रमाचं आयोजन रुग्णालयात करण्यात आलं होतं। लवकरच नव्या इमारतीचं बांधकाम सुरू होणार आहे। मनोरुग्णालयाची काही जागा रेल्वे आणि महानगरपालिका विकासासाठी दिल्या आहेत, मात्र उरलेल्या भागात रुग्णालयाच्या आधुनिकतेचा नवा अध्याय लिहिला जाणार आहे। नव्या वास्तूत जुन्या आठवणीचा प्रवास या अनुषंगाने आज प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता। कारण असं आहे की हे सर्वांना माहीत आहे, हे प्रादेशिक मनोरुग्णालय गेले 100 वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून कार्यरत आहे। महाराष्ट्रातील तसेच देशातील मनोरुग्णांना अविरत सेवा देत आहे। या रुग्णालयाचं थोडक्यात इतिहास सांगायचं झालं तरी हे रुग्णालयाची कोनशिला त्यावेळचे गव्हर्नर 11 फेब्रुवारी 1895 मध्ये लॉर्ड हॅरिस, त्यावेळचे बॉम्बे स्टेटचे गव्हर्नर, यांनी भरली होती। त्यानंतर प्रत्यक्षात 1901 मध्ये रुग्णालय सुरू झाले। त्यापासून सतत अहोरात्र सेवा देत आहे। तर गेले 125 वर्ष झाल्यामुळे रुग्णालय पूर्ण जीर्ण झाल्यामुळे नवीन बांधकाम करणे किंवा आधुनिक करणं हे काळाच्या ओघाने गरजेचे आहे। आधुनिक सुविधासुद्धा ह्यात इन्क्लूड करणं खूप महत्त्वाचं आहे। आणि त्या अनुषंगाने सध्याचे उपमुख्यमंत्री व तत्कालीन माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सन्माननीय यांच्या प्रेरणेने व प्रयत्नाने दिनांक 13 जून 2024 रोजी अध्यादेश काढून निमहॅन्स बँगलोरच्या धर्तीवर आधुनिक सुसज्ज असे रुग्णालय करण्याचं ठरण्यात आलं आणि प्रत्यक्षात जानेवारी 25 मध्ये या बांधकामाची वर्क ऑर्डर सुरू झाली। या बांधकामामध्ये माननीय प्रकाश आंबेडकर साहेब, माननीय आरोग्यमंत्री यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे। तसेच बोर्डीकर मॅडम यांचंसुद्धा आम्हाला मार्गदर्शन व सूचना नवीन प्रोजेक्टसाठी असतात। सर, आज काय सांगाल की आज माहोलमध्ये काय काय म्हणजे आज जुने अधिकारी वगैरे आज सगळे एकत्र जमले होते, त्यांचे काय भावना होत्या आज? अजून एक महत्त्वाचं सांगायचं झालं तर हे वास्तूसाठी सुरुवातीला 1901 मध्ये 1895च्या आसपास नरोत्तम दास माधव दास या दानशूर व्यक्तीने 35% पेक्षा जास्त रक्कम बांधकामासाठी दिली। त्यांचंसुद्धा या वास्तूमध्ये योगदान खूप महत्त्वाचं आहे। आता वास्तूमध्ये सांगायचं झालं तरी नवीन वास्तूमध्ये आधुनिक सुविधा असणार आहेत, पुनर्वसन केंद्र असणार आहे, सेंटर ऑफ एक्सलन्स असणार आहे, फॅमिली रूम असतं, फॅमिली वॉर्ड असतील, लहान मुलांचे वॉर्ड असतील, जिरॅट्रिक वॉर्ड असतील, डी ॲडिक्शन वॉर्ड असतील, गेस्ट हाऊस असतील, तशा न्यूरोलॉजी विभाग व सायकॅट्रिक विभाग असे स्वतंत्र विभाग असतील। अशा तऱ्हेने असे व शैक्षणिक संस्थांचा उपक्रमसुद्धा राबवण्याचा ह्यामध्ये नियोजन आहे। अशा तऱ्हेने या सर्व गोष्टीसाठी नियोजन केलं असताना वास्तूची सुरुवात, प्रत्यक्षात बांधकामाची सुरुवात झाली आहे पाडकामाची। त्या अनुषंगाने जुन्या म्हणजे काही वर्षात त्यापूर्वी काम केलेले जे अधिकारी कर्मचारी स्नेह मेळाव्यात उपस्थित होते, त्यांचे अश्रू अनावर आले। जरी नवीन आधुनिक सुविधा स्वीकारणं गरजेचं असलं तरी नव्या वास्तूचं प्रेम अटॅचमेंट हे लोकांच्या सगळ्यांच्या डोळ्यात दिसून येत होतं। वास्तू पाडणार याच्याबद्दल दुःख वाटत होतं, पण नवीन आधुनिक सुविधासुद्धा स्वीकारणं कळायचं गरजेचं होतं। प्रत्येकाने आपापल्या आज उपस्थित राहून सर्व अधिकारी कर्मचारी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। यामध्ये माजी अधीक्षक डॉक्टर कुमावत सर, डॉक्टर दाते सर, डॉक्टर लवात्रे सर, डॉक्टर संजय बोदाडे, विशेष म्हणजे कार्यक्रमाला व इतर सर्व मान्यवर उपस्थित होते। त्याशिवाय कार्यक्रमाला विशेष म्हणजे मान्य उपसंचालक डॉक्टर नंदापूरकर सर, मुंबई मंडळ ठाणेसुद्धा यात उपस्थित होते। अशा तऱ्हेने जुन्या वास्तूच्या पाडकामाला आठवणीच्या लोकांच्या अश्रूद्वारे आठवणी डोळ्यातून थांबत नव्हत्या, पण नव्या सुविधासुद्धा स्वीकारणं खूप गरजेचं आहे। ते सर्वांनी स्वीकारल्या। नवीन रुग्णालयाबद्दल बी होणाऱ्या प्रोजेक्टबद्दल समाधान व्यक्त केलं। पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर रवींद्र प्रभुदेसाई यांना नुकतीच टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे यांच्या वतीने डी.लिट ही मानवी पदवी प्रदान करण्यात आली। यानिमित्त विविध संस्था आणि हितचिंतकांच्या
नागरी अभिवादन सत्कार समितीच्या माध्यमातून डॉक्टर रवींद्र प्रभुदेसाई यांचा जाहीर नागरी सत्कार आज डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात करण्यात आला। गोंदिया जिल्ह्यात सध्या तापमानात हवी त्या प्रकारे वाढ झाली नसल्याचे दिसून येत आहे। भारतीय हवामान खात्याने जिल्ह्याचे तापमान हे सामान्य दाखवले आहे, मात्र गोंदियाच्या बाजूला असलेल्या चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा या जिल्ह्यांमध्ये भारतीय हवामान खात्याने येलो अलर्ट जाहीर केला आहे आणि या जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाची शक्यता निर्माण आहे। वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची आपल्याला ऑफर देण्यात आली होती असा दावा करून खळबळ उडवून देणाऱ्या बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंना अखेर पोलिसांनी ताब्यात घेतलं। रणजित कासले गेल्या काही दिवसापासून दिल्लीत होते। पुण्यामध्ये येताच स्वारगेट जवळील हॉटेलमधून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले। 2 दिवसापूर्वी रणजित कासले यांना सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत लवकरच मी शरण येणार असल्याचे सांगितले होते, मात्र त्याआधीच बीड पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले।